तिकडे फलटण नगर परिषदेचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी निवडून येण्याचा विश्वास शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलाय। तर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यासोबतच निवडून येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर आपल्या सोबत आहेत। मतदानाचा हक्क बजावलाय, इतक्या दिवस अभ्यास केला, आज पेपरचा दिवस आहे। पेपर तुम्ही नाही लिहिणार, मतदार लिहिणार आहेत, काय वाटते? एकच सांगतो, आम्ही गेले एक महिना प्रचार मोहिमेमध्ये होतो। लोकांना आमच्या पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षाचा अजेंडा लोकांना समजून सांगण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आता हा आम्ही पेपरला बसलेलो आहोत, आम्हाला आता जनता पास करते की नाही हे लवकरच उद्या कळेल। काय वाटतं एकंदरीत सगळ्या मागचं काही महिने बघता किंवा एखादा महिना मागचा बघता, मागं वळून बघताना काय वाटतं? मागं वळून बघताना एवढंच वाटतं की जे काही इलेक्शनमध्ये फिरत असताना जे काही फलटणची परिस्थिती लक्षात आली, फलटण शहराची एकंदर फलटणच्या ग्रामीण भागाचा जो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।